आजच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय काम असतं आणि काय सिस्टम असते त्याची ते तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय श्रीराम, नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे शेतीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला आपल्या शेतीमध्ये आपल्या बागेची, डाळिंब बागेची स्पेशली स्टेज काय आहे आणि कोणत्या स्टेजवर कोणते रोग येऊ शकतात, तर त्याचं नियोजन कसं करायचं. तर आपल्याला माहिती आहे की पाकळी कुजवा कधी येतो, तर पाकळी कुजवा पाकळी उमलल्यानंतरच येतो. तर त्यासाठी आपल्याला पाकळी उमलायच्या अगोदर पाकळी कुजवा घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तेलकटचं स्टेज काय आहे, तर तेलकट हे हिरव्यामध्ये गेल्यानंतर जास्त करून येतं. पण आपल्याला तेलकटचा स्प्रे, आपली बाग जर पूर्णपणे सेटिंग झालेली आहे तर त्याच वेळेस आपल्या बागेत तेलकट येत असेल तर त्याच वेळेस आपल्याला तेलकटचा स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे. तर अशाच गोष्टी तुम्हाला मी अजून पुढच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सांगणार आहे. तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. यूट्यूब चॅनललासुद्धा आणि इंस्टाग्राम चॅनललासुद्धा. इवन आता मी नवीन एक फेसबुक ग्रुप चालू केलेला आहे, तर तिथंसुद्धा तुम्ही जाऊ शकता. रुरल ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन नावाने. तर तेही तुम्ही तिथंही फॉलो करू शकता आणि ग्रुपचा मेंबर बनू शकता. तर तुम्हाला अशाच खूप साऱ्या नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगत राहणार आहे. तर तुम्ही नक्कीच तिन्ही चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर लक्षात राहू द्या की आपल्याला बागेत कोणत्या स्टेजवर आहे आणि ह्या स्टेजवर बाग आल्यानंतर कोणत्या रोगांची शक्यता असते. तर त्या रोगांची शक्यता आपल्याला वाटते तर त्याचे स्प्रे आपल्याला अगोदरच घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण मोस्टली लेट करतो स्प्रे घेण्यासाठी, किंवा लिक्विड असू द्या, तर आपल्याला लेट करायचं नाही. आपल्याला माहिती आहे की आता तेलकटचं वातावरण होणार आहे किंवा झालेलं आहे. अजून तेलकट नाही आहे पण वातावरण तयार झालेलं आहे, तर आपण ते अगोदरच तेलकटचा स्प्रे घ्यायचा आहे. किंवा पाकळी कुजवा झाला तर पाकळी कुजव्यासाठी पण आपल्याला सेम तेच करायचं आहे की पाकळी आपली उमलायच्या अगोदरच आपण पाकळी कुजव्याचा स्प्रे घ्यायचा आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. जय हिंद.